देवळाली कॅम्प परिसरात घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन शहा गॅस सर्व्हिसेसच्या संचालिका तनुजा कोठुळे, प्रसाद गोडसे, गोकुळ थेटे यांनी केले। सध्या काही ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा पसरत असल्या तरी त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। देवळाली कॅम्प परिसरात ग्राहकांना वेळोवेळी गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जात असून वितरण व्यवस्था नियमितपणे सुरू आहे। स्थानिक ग्राहकांनीही शहा गॅस सर्व्हिसेस कडून समाधानकारक सेवा मिळत असल्याचं सांगितलंय। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन एजन्सीवर अनावश्यक गर्दी करू नये असेही आवाहन करण्यात आले। तसेच ज्या ग्राहकांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ती तातडीने पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून भविष्यात गॅस पुरवठ्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही असेही तनुजा कोठुळे, प्रसाद गोडसे, गोकुळ थेटे यांनी नमूद केलंय। नमस्कार, मी तनुजा समाधान कोठुळे, शहा गॅस भगूर इथली ओनर आहे। मी सगळ्या नागरिकांना हे आवाहन करू इच्छिते की गॅस सिलेंडरचा कुठलाही तुटवडा नाहीये, तरीही ज्यांचे केवायसी पूर्ण झालेले नाही फक्त त्या कस्टमरला इथे येऊन केवायसी पूर्ण करायची आहे। ज्या कस्टमरकडे 2 सिलेंडर आहे म्हणजे डबल बॉटल कनेक्शन ज्यांचा आहे त्यांना 45 दिवसाचा हा वेटिंग पिरियड आहे आणि ज्यांचं सिंगल कनेक्शन आहे त्यांना आधी 21 दिवसाचा वेटिंग पिरियड होता, पण तो आता 25 दिवस झालेला आहे। तरी आपण आपली कशी बुकिंग केलेली आहे काय ते सगळं बघून ज्यांना काही क्वेरीज असेल इथे येऊन तुम्ही विचारपूस करू शकता। कुठलाही तुटवडा नाही, कुठल्याही अफवांना बळी जाऊ नका। सगळं सुरळीत होणार आहे आणि चालू आहे। केवायसी प्रक्रिया नेमकी ग्राहकांनी कशी पूर्ण करावी काय सांगा? केवायसी साठी आपलं गॅस कार्ड, त्याच्यासाठी आधार कार्ड ते घेऊन या। ज्यांचा नंबर इथे लिंक आहे किंवा जे इथे ज्यांच्या नावावर कार्ड आहे ते व्यक्ती स्वतः इथे लागेल केवायसी करण्यासाठी। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।